खरं तर देशभरामध्ये भाजप शिवसेना ही काँग्रेसच्या विरोधात लढते, परंतु भाजपने ज्यावेळेस काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन अंबरनाथमध्ये नगरपालिका चालवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ही बातमी देशभरामध्ये गेली। सगळे अंबरनाथमधले मतदार नाराज झाले की भाजप शिवसेनेची युती हवी होती, भाजप काँग्रेसची युती नको आहे। त्यामुळं काँग्रेसचे नगरसेवक देखील या विषयावर नाराज आहेत। शिवसेनेचे पदाधिकारी काही नगरसेवक या विषयासाठी नाराज, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे। सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन जो कोणी निर्णय घ्यायचा असेल तो घेतल्यानंतर त्यांना समजून सांगितलं की या शहरामध्ये आपल्याला विकास करण्यासाठी एकत्र काय यायचं आहे हे एकदा सगळ्या नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असतो। शिवसेनेत कोणीही पक्षाच्या विरोधामध्ये कुठलंही पाऊल उचलत नसतं, त्यामुळं पक्षाला विचाराधीन घेतलं पाहिजे। भाजपला काय हवं आहे याची चर्चा जर अगोदरच ते करून ही मीटिंग घेतली असती तर मला वाटतं बरं झालं असतं। तरी देखील एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना मान्य असेल। युती ही 70% 90% होत नसते, युती ही निवडणुकीच्या आधी होत असते आणि ती 100% होत असते। आता तो ज्यांनी सांगितले त्यांना तो संभ्रम असेल, आम्हाला आमच्या पक्षावर विश्वास आहे। आमच्या पक्षाने राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक ज्यावेळेस घेतले ते इतके विचाराने घेतले की त्यांना माहिती होतं की आम्ही कुठेही हायकोर्टामध्ये किंवा कलेक्टर साहेबांकडं हरणार नाही, त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला होता। माननीय शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील, चुकीचा निर्णय घेणार नाहीत याच्यावर आम्हाला खात्री आहे, परंतु सगळ्या नगरसेवकांना विचारात घ्यायला हवं होतं एवढंच मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।